चला मॅच ऑन होते. एका बाजूला पाहतील तर रघुनाथ जोगारी, तर दुसऱ्या बाजूला पाहतील आपण सागर. यस मॅच ऑन होते. पंचाचा इशारा येतोय. बॉलिंग मार्कवरती दशरथ शेळका. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळण्यासाठी आजच्या दिवसाचा क्वालिफायरचा सामना. यातून एक संघ टॉप 3 मध्ये जाईल. कोणता संघ असेल थोड्याच वेळात आपल्याला समजेल. उशिरा प्रेक्षकांसाठी आपण आणि लाईव्ह असलेल्या प्रेक्षकांसाठी आज चालू असलेला सामना आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल. यातून एक संघ टॉप 3 मध्ये येईल. पहिला चेंडू राईटम राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू पहिला तर अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहताय पण दशरथ यांना. दशरथ यांचा पहिला चेंडू निर्धाव असा टाकलाय त्याने. चांगली गोलंदाजी हाताळतोय सकाळच्या सत्रापासून दशरथ शेळका. आणि आजच्या सकाळच्या सत्रापासून काय फलंदाजी केलंय रघुनाथ जोगारे यांनी. दुसरा चेंडू यावेळेस पहिला जोरदार मारचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत होता परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये काही संभावला नाही. आणि पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा झेलची संधी होती. हाफ चान्स इथे मिळाला होता. मात्र देवेंद्र याला हा झेल पकडता आलेला नाहीये आणि झेल सुटलाय. झेल ड्रॉप. नक्कीच जर झेल घेतला असता तर कुठेतरी सामना थोडासा झुकला असता. कारण एक मेन फलंदाज एक आधारस्तंभ आपण पाहतो तर देवदल संघाचा रघुनाथ जोगारी. पुढचे पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं निहारलं आणि चेंडूला सरळ फेकून द्यायचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूचं एलिमिनेशन तितकं चांगलं झालं नव्हतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर रघुनाथ जोगारी सारखा एक फलंदाज बांधून तंबूत परततोय. गॉन. भिवंडी शहराची शान हाय दादा. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला. येस थँक्यू डीजे. चला बरं गाडी थोडीशी त्रासदायक ठरते. कुठली गाडी ही समोरची? थोडीशी क्रॉस करायची आहे. प्रवीण तिकडे जाऊन सांगायची थोडी गाडी क्रॉस करायला सांगा. नवीन बॅटर आदित्य येतोय. रघुनाथ सारखा एक मोठा फलंदाज बाजून माघारी परतला आहे. बिग ब्लो दिला गेलाय देवतल्या संघाला. नक्कीच तर एक आधारस्तंभ होता देवदल संघाचा तोच रघुनाथ जोगारी परत. लाईट्स थोडीशी त्रासदायक ठरते त्या गाडीची. पंच ओके. जरा गाडी बंद करायची. गाडी थोडीशी लाईट्स त्रासदायक ठरत होती. यस सामना पुन्हा एकदा ऑन होतोय. पुढचा चेंडू दशरथ यांचा. यावेळेस पाहिलं तर फक्त टॅप केलंय. कव्हर रिजन मध्ये एक धाव चोटी घेण्यात यश आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. थोडस मिसफिल्ड होताना पाहतो आणि त्याचाच फायदा घेताना पाहतो दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आदित्य आणि सागर यांच्यामध्ये. या दोन धावाची धावसंख्या खातं उघडलंय. दोन्ही आकड्यावरती चेंडूचा खेळ झालाय तो. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहतो आपण दशरथ यांच्याकडून. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू आता पाहिला तर पुल केलाय परंतु तितकंच चांगला एलिमिनेशन आणि पाहिलं तर झेल सोडलाय. एक जीवनदान मिळालंय. पाहिलं तर सागर जोगारी सारख्या फलंदाजाला आदित्य जोगारी सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. बघा दर्शनजी एक सहज सोपा झेल होता. हा झेल जर पकडला असता तर आदित्य सारखा एक बिग हिटर बाजून माघारी परतला असता. मात्र संधी दिली. पाहूया आदित्य त्याचा किती फायदा उचलतोय येणाऱ्या षटकांमध्ये. नक्कीच कारण पहिला सामना पाहिला असेल आपण तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा
आदित्यांचा एक झेल सोडला होता साधा सोप्पा आणि त्याच्यानंतर काय फलंदाजी केली होती आदित्याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर चांगला कमबॅक पाहायला मिळते. षटक संपलेलं पहिलं आणि एक षटकात समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 1 गडी बाद 4 धावा. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये. बघा पहिल्या षटकामध्ये नक्कीच विकेट्स मिळाल्या असत्या. चला गाड्या थोड्याशा मैदानाच्या बाहेर काढायच्या आहेत. गाडी मैदान के बाहेर लगाना है प्लीज. गाड़ी मैदान के बाहर लगाना है. चला बाउंड्री गाडी आपण मैदानाच्या बाहेर लावायची आहे. दोन मिनिटं पण 2 मिनिटं. चला आपण गाडी थोडीशी साईडला लावायची आहे. बाउंड्रीच्या बाहेर आपण गाडी लावायची आहे. चला सामना चालू करायचा आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर भावेश शेळका. सकाळ सत्रामध्ये काय बॉलिंग केलेली होती आणि पहिला चेंडू खोलगट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये जो पद फील्ड होईल तो पद एक धाव कंप्लीट झाली होती. यस आणि चांगला थ्रो आपण पाहतोय. थोडंसं फॉर्मल झालं होतं क्षेत्ररक्षक परंतु त्यानंतर काय थ्रो केले अप्रतिम. एकच धावते समाधान व्हावं लागले. या एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश शेळकांचा. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केली होती. स्लो रोल पद्धतीचा चेंडू हाताळला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू जातोय निर्धाव. आदित्य सारखा फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम करतोय यावेळेस गोलंदाज भावेश शेळका. थोडस रनअप मध्ये चुकला त्याच्यामुळेच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहतोय मिस्टर भावेशांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आदित्यसाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क झाला. प्ले अँड मिस. चेंडू जातोय डॉट. या षटकामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव झाले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण साष्टीकर पाडा संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश. यावेळेस खोलगट टप्प्याचा चेंडू आणि पाहिलं तर बॅटची लिडिंग एज आणि वेल टेकन. फलंदाज बाद. आदित्य जोगारी सारखा फलंदाज आक्रमक फलंदाज सस्त्यामध्ये बाद होताना पाहतोय. गॉन.
नव्याने फलंदाज बॅटिंग मार्कवर येताना पाहतोय आपण मिस्टर प्रकाश बरफ यांना. देवदल संघ थोडस अडचणीमध्ये येताना पाहतोय आपण, कारण धावा पाहिल्या तर फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती थांबून राहिल्या. षटकाचा खेळ झाला तो 1.4 षटकाचा खेळ झालाय. पुन्हा एकदा जोरदार माझा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय आपण मिस्टर भावेश शेळका यांना. फक्त आणि फक्त 1 धाव दिली आणि 1 गडी बाद केलाय. आदित्य जोगारी सारखा फलंदाज आला. पुढचा चेंडू, शेवट चेंडू या षटकातील. यावेळेस पहिला कट केलाय गली रिझर्व मध्ये. शतरक्षक मिसफिल्ड झाला होता, तितकाच फायदा घेताना पाहतोय आपण. या 2 धावा, या 2 धावण्याशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. षटक संपलाय दुसरं. 2 षटकात समोर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. 2 गडी बाद 7 धावा. यावेळेस पाहिलं तर एक्के दुक्केचं काम नाही चलेगा. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाला, कारण जर चांगलं आव्हान ठेवायचं असेल तर या षटकामध्ये ना कमीत कमी 20 ते 25 धावा म्हणजे 3 मोठे प्रहार करावे लागतील. ती ताकद, ती कुवत प्रकाश आणि सागरकडे आहे, परंतु कागदोपत्री कितीही स्ट्रॉंग असले तरी पण खेळपट्टीवर खेळणं गरजेचं आहे. तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क करते मिस्टर गोपाल दोदडे. यानंतर ड्रॉ होणार आहे या इनिंग ब्रेक्स मध्ये. पहिला चेंडू यावेळेस पाहिला ओव्हरपिच चेंडू होता. पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. अप्रतिम फटका सजवला होता. यावेळेस हाय अँड हँडसम षटकार खेचलाय मिस्टर सागर जोगार यांनी. यानंतर ड्रॉ होणार आहे, तर कृपया करून टायगर स्पोर्ट्स बीपाडा संघाचे कर्णधार आणि अष्टभुजा लवपाडा संघाचे कर्णधार तुम्ही इनिंग ब्रेक्स मध्ये इथे येऊन सज्ज व्हायचं आहे. या इनिंग ब्रेक्स मध्ये ड्रॉ होईल. पुढचा चेंडू गोपाल यांचा. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल चेंडूला पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी पाठवलाय षटकार. यस यस थँक्यू डीजे. पाहिलं तर जिथे कोंडी दिली होती ना देवदल संघाला, तिथेच सागर यांनी सांगितलं की मी अजून सुद्धा या विकेटवरती उभा आहे. मी आमच्या संघासाठी धावा अर्जित करेल आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवेल. तसंच काहीतरी काम करताना पाहतोय. लगातार 2 चेंडू 2 षटकार आल्यात. पुढचा चेंडू गोपाल यांचा. यावेळेस पाहिलं उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर. इट इज अ वाईट. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. मिस्टर एक्स्ट्रा आत येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. बघा, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, मात्र ह्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. निर्णायक षटक ठरतंय गोपाल याचं. नक्कीच. पुढचा चेंडू यावेळेस लोअर फुलट चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. शतरक्षक येतोय आणि शतरक्षक कोणती करत नाही चुकी आणि सागर जोगर यांच्या खेळीला पूर्णविराम लागतो. सागर बॅक टू द आउट गॉन. सागर हा बाधून माघारी परत आलेला. 20 धावा या धावफलकावरती लागल्यात. या 3 चेंडूमध्ये आपण जर बघितलं ना तर
13 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर फक्त 7च धावा होत्या. येणाऱ्या 3 चेंडूवरती नक्कीच आणखीन मोठे फटक्यांची आवश्यकता असेल आणि एक चांगली धावसंख्या ही धावफलकात लावण्याचा प्रयत्न असेल या 2 फलंदाजांचा. दिनेश येतोय, दिनेश जोगारी न्यू बॅटर. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पुढच्या चेंडू पुन्हा एकदा गोपाल बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पहिला चांगला फटका कव्हर रिजन मध्ये मारला होता, परंतु लॉंग ऑफ वरून जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत थोडासा गचा असा थ्रो, त्याचा फायदा घेताना पाहतो. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? नाही, फक्त आणि फक्त 2च धावा. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू हा ट्रॅव्हल करत होता. झेलची संधी नक्की होती, परंतु झेल ड्रॉप झालाय रुतेश यांच्याकडून आणि पाहिलं तर एक जीवनदान मिळालंय. खराब फिल्डिंग झालेली आहे आणि या स्लॉगरमध्ये या ज्या धावा येतील त्या दुसऱ्या इनिंगमध्ये कदाचित अडचणीमध्ये घेऊन जातील शास्त्रीकरपाडा या टीमला. रुतेश शेलका होता आणि त्याच्याकडनं खराब कामगिरी झालेली आहे. नक्कीच नक्कीच, कारण पाहिलं तर हा झेल महत्वाचा होता. यावेळेस पहिला आडोळ्याचा वापर केला होता लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल, दूरवरून शतरक्षक येतोय तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. पहिला तर थ्रो चांगला केला होता, पण ते कलेक्शन तितकं चांगलं नव्हतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा धावसंख्या जाऊन पोचते 24 या आकड्यावरती. या षटकातील आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. महागडं षटक हे पाहायला मिळतंय गोपाल याचा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा येतील. या चेंडूवरती ज्या धावा येतील त्या निर्णायक ठरतील दुसऱ्या इनिंग मध्ये. बघूया शेवटचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी जोरदार मारायचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. प्ले अँड मिस आणि षटक संपलेलं आहे तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावर. त्याने 25 धावांचं एक आव्हान ठेवलंय गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाने. बघा शेवटचा चेंडू हा निर्धावलेला आहे. या चेंडूवरती 1 किंवा 2 धावा जर आल्या असत्या तर निर्णायक ठरू शकल्या असत्या दुसऱ्या इनिंग मध्ये. 24 धावा या धावफलकावरती लागल्यात. 25 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा या पूर्ण करायच्या आहेत. चला कृष्णा भोईर, चला या चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. चला जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. चला जयेश पाटील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा, टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा आणि विजय संघ अशा 3 चिठ्ठ्या आहेत. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी जी खाली राहील त्याला बाय असेल. चला पाहूया कुठल्या संघाचं नशीब उजळलंय. तर नशीब उजळलंय टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा आणि विजय संघाचं मॅच असेल. आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाला इथे बाय मिळालेली आहे, कारण जो संघ जिंकेल तो टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा या संघासमोर 2 हात करेल. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. चला बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे आहेत. पंचवीस धावांचं एक माफक आव्हान आहे. 8.33च्या सरासरीने इथे धावा बनवायच्या असतील. चला बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत.
चला दुसरी इनिंग चालू होते. एक 25 धावांचा छोटस माफक आव्हान ठेवलेलं आहे काउदोई स्पोर्ट्स देवदल संघाने. साष्टीकरपाडा संघासमोर फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती येते ऋतेश शेलका. नॉन स्ट्राईक एंडला भावेश शेलका. पहिला चेंडू हातासाठी प्रकाश बराब. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या टोला लागलाय. पाहतो पण नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या जवळ लॉंग लेगला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल चांगला थ्रो पाहतो पण एकच धाव सिंगल धाव. या सिंगल धावेने स्वतःचा आणि संघाचा खाता उघडलाय. तर स्ट्राईकला ते भावेश शेळका. आजच्या सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये काय फलंदाजी केली होती भावेश यांनी. अप्रतिम फलंदाजी केली होती. कमबॅक करावं लागेल गावठी स्पोर्ट्स देवदल संघाला कारण विकेट घेणं गरजेचं आहे या षटकामध्ये. पुढचा चेंडू अप्रतिम लाईन आणि लेनचा वापर करताना तेच तर्राट चेंडू सरळ गेलाय. रघुनाथ जोगर यांच्या हातामध्ये विसावला गेलाय डॉटच्या रूपामध्ये. बघा प्रकाश याने देखील खूप चांगली सुरुवात इथे केलेली आहे. प्रकाश बरफ पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. दुसरा चेंडू हा निर्धाव आलेला आहे. पाहिजे तर पुढचा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. वाईट बॉल येतोय. या वाईट बॉलच्या रूपामध्ये एक एक्स्ट्रा धाव आतमध्ये येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते दोन्ही आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग मागते प्रकाश. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे दाद मागता येतं परंतु पंच स्तब्ध उभे आहेत. याच कारण पाहिलं तर आपण हा निर्धाव चेंडू जाईल. खूप अपील केली होती जोरदार अपील होती परंतु पंचांनी ती अपील फेटाळले. त्याच कारणास्तव पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालेला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. बघा 25 धावांचं हे आव्हान आहे. मात्र 25 धावा पूर्ण करण्यासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागतात या दोन फलंदाजांना भावेश आणि ऋतेश. कुठेतरी निर्धाव चेंडू खेळून काढले जात आहेत. 2 धावा धाव फलकावरती लागल्यात. बघा हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आहे. डॉट बॉल. हा चेंडू सोडून दिला होता भावेश आणि भावेशाला असं वाटत हा चेंडू वाईड निघून जाईल मात्र तसं काही झालेलं नाहीये. खूप चांगला चेंडू. नक्कीच पाहिलं तर ऑफ कटर टाकला होता त्याच कारणास्तव पाहिलं तर फिंगर रोल केल्यामुळे तो चेंडू आतमध्ये आला. त्याच कारणास्तव पंचांनी हा वाईट चेंडू दिला नाही. कुठेतरी हा चेंडू आतमध्ये आला होता वळून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश यांचा. यावेळेस पुन्हा एकदा पाहिला तर जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. यावेळेस पाहिलं तर चेंडूचा खेळ झाला तो 5 आणि फक्त 2 धावा दिल्यात. आणि बघा भावेश कुठेतरी चुकीचं क्रिकेट खेळतो मी तर म्हणेन कारण मोठ्या फटक्यांसाठी जातोय आणि समीकरण जे थोडस कठीण होताना दिसतंय. 13 चेंडू आणि 23 धावींची गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. प्रकाश बराफ अवलेसा पुढे सरसावून चेंडूला सरळ पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. बघा 12 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे. कंपॅरिझन जर आपण बघितलं देवदल संघाच्या 4 धावा होत्या. साष्टीकरवाडा संघाच्या 8 धावा आहेत. इकडनं विजयासाठी 17 धाव्यांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. त्या 17 धावा शेवटच्या षटकामध्ये आल्या होत्या. गोपालीचं षटक भरपूर महागडं ठरलं होतं. नवीन गोलंदाज पाहतो बॉलिंग मार्क होती मिस्टर सागर जोगारी यांनी. सागर जोगारी पहिला चेंडू घेऊन तेसाठी. यावेळेस पहिला शॉर्ट पिच चेंडू पोल केलाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलं आणि यस या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते.
बघा हा सामना जर शाष्टीकरपाडा संघाला जर जिंकायचा असेल तर सिंगल डबल वरती देखील भर द्यावा लागेल आणि तेच करताना दिसतोय ऋतेश शेलका. नक्कीच, कारण सिंगल डबल महत्वाचा आहे. हा क्रिकेटचा श्वास आहे सिंगल डबल. यावेळेस पहिला मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजाला. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूमध्ये 14 धावींची गरज आहे. अजून सुद्धा पाहिलं तर सामना बॅलन्सिंग आहे. एखादा विकेट किंवा एखादा 2 चेंडू जर निर्धाव गेले तर सामना कुठेतरी बॅलन्सिंग होऊ शकतो. पुढचा चेंडू घेऊन सागर जोगारी. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सरळ डिपॉझिट केलं 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. बघा जोर मध्ये हा चेंडू होता आणि खूप चांगला फटका इथं केलेला आहे. भावेशाने षटकार ठोकलाय. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. दिनेश आहे तिकडे, झेलची जी संधी दिनेशकडे, पकडला गेलाय झेल, संपलाय भावेश याचा खेळ. थँक्यू डीजे. थँक्यू. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावींची गरज आहे. बघा इकडनं कशा प्रकारे कमबॅक केला जाईल, कुठला संघ कमबॅक करतोय. हे 2 चेंडू आहेत, हे खूप निर्णायक ठरणार आहेत. पहिला दिवस जर आपण बघितला ना तर 6 चेंडूमध्ये 6 धावा धानिव संघाला झाल्या नव्हत्या. इथे 8 चेंडू आणि 8 धावा या बनवायच्या आहेत. चला पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आपण सागर जोगारी बॉलिंग मार्क वरती येताना पाहतोय. 8 चेंडू 8 धावा आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर दशरथ शेळका. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कट केलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत शतरषक येईल चेंडू पर्यंत तोपर्यंत एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, डेंजर एंडला फलंदाज येतोय. यस, थर्ड अंपायर कडे पंचांनी रेफर केलेलं आहे रनआउट साठी. चला आपण टीव्ही स्क्रीन जवळ जाऊया थर्ड अंपायर कडे. चला आपल्याला या जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाला जे आर्थिक सहकार्य लागले त्यांचे आपण नावं घेतो. आता कृष्णाजी माळी आदरणीय सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य पालघर जिल्हा, त्यांनी आर्थिक मदत केली आहे. राजेंद्रजी कोठावले सरांनी सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, शतरक्षक आणि मालिकावीरची ट्रॉफी सुद्धा दिलेली आहेत. विशालजी जाधव ग्रामपंचायत सदस्य पोमण यांनी सुद्धा टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. हेमंतजी पाटील डोंगरीपाडा त्यांनी चेंडू दिलेले आहेत. भूमित भोईर यांनी सुद्धा आणि जयेश पाटील यांनी सुद्धा चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत. आदरणीय सन्माननीय राजू भोईर, भोईर ट्रॅव्हल्स यांनी सुद्धा आर्थिक मदत केलेली आहे. महेंद्र पाटील, भूषण पाटील यांनी सुद्धा आर्थिक मदत केलेली आहे. विनोद भोईर डोंगरीपाड्याचे गोल्ड मॅन त्यांनी सुद्धा सन्मान चिन्ह दिलेले आहेत त्यांच्यातर्फे. प्रफुल्लजी कोठावले आणि रोहितजी कोठावले यांनी पाणी पुरवठा केलेला आहे आणि टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर केले आहेत. गुरुनाथ जाधव यांनी बिस्लरीचे पाणी सतत 3 दिवस आपल्याला पुरवलेले आहेत. हार्दिकजी पाटील यांनी आर्थिक मदत केलेली आहे. विनोदजी घाटाळ यांनी सुद्धा आर्थिक मदत केलेली आहे. तुषारजी तांगडी यांनी विशेष सहकार्य केलेले आहे. पंढरी कोठावले सरांनी सुद्धा आर्थिक मदत केलेली आहे. निर्मला पद्मन शेळका यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला बहाल केलेली आहे. पंढरी अनिल ठाकरे यांनी सुद्धा दुसरा नंबरचं पारितोषिक आपल्याला जी ट्रॉफी दिसते ती सुद्धा आपल्याला दिलेली आहे.
सुनीलजी पागी सरने सुद्धा तिसऱ्या नंबरची जी ट्रॉफी आपल्याला दिलेली आहे. अशरफ के यांनी आर्थिक मदत केली आहे. थँक्यू दर्शनजी. नॉट आउट आहे, नॉट आउट. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. हवेच पाहतो आपण मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे भरपूर वेळ आणि काय झेल घेतलाय, अप्रतिम झेल आणि संपलाय दशरथ शेळका यांचा खेळ. आता पुन्हा एकदा आपण स्पॉन्सर कडे जातो. आपण अरविंदजी श्रीवास्तव यांनी आर्थिक मदत केलेली आहे. कृष्णाजी लोखंडे यांनी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे. अमोलजी माळी यांनी, अनंता माळी यांनी सुद्धा मेडल्स आपल्याला, जे मॅन ऑफ द मॅचचे मेडल्स आहेत ते सुद्धा आपल्याला स्पॉन्सर केले आहेत. दशरथजी शेळका, चिंचोटी कामन नागले विभाग प्रमुख त्यांनी सुद्धा आर्थिक मदत केलेली आहे. रवींद्रजी गोवारी माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांनी सुद्धा आर्थिक मदत केलेली आहे. आणि कविता रवींद्र गोवारी ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा आर्थिक मदत केली आहे. त्यानंतर आपण पाहतोय प्रदीपजी पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर निकेशजी जयस्वाल यांच्या स्मरणार्थ आर्थिक सहकार्य आलंय. दिनेशभाई मात्रे, राजूभाई मात्रे, मात्रे क्रेन सर्व्हिस यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर ऋषिकेश शिंदे यांच्याकडून आपले बॉल स्पॉन्सर झालेत. त्यानंतर सन्माननीय शिवा शेलका यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेला आहे. तर सर्व देणगीदारांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि चला मॅचच्या दिशेने जाऊया. खूप चांगला मॅच इथे आपण पाहतोय, रंगतदार मॅच इथे ते सध्या तरी पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज आहे. पहिला दिवस जर आपण बघितला ना तर याच प्रकारे सामना झाला होता. अशाच प्रकारे तो देखील सामना आपण बघितला होता. धानीव विरुद्ध अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा असा तो सामना झाला होता. क्वालिफायचा मॅच आणि धानीव संघाला 6 धावा या पूर्ण करू दिल्या नव्हत्या. समीर भुरकुंड याने खूप चांगली कामगिरी केली होती. 6 धावा रोखायच्या आहेत आणि 6 धावा रोखण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अनुभवी गोलंदाज जो भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे, असा एक अनुभवाचा भंडार म्हणजे रघुनाथ जोगारी हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. नक्कीच काय वाटते प्रदीप, सामना चुरशीचा होईल? थँक्यू दर्शनजी. सन्माननीय विनोदजी भोईर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आपणास विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. आयुष हॉटेलचे ओनर आहेत विनोदजी भोईर. चला सामन्याच्या दिशेने जाऊया. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. पहिला चेंडू ऑन साइडला फटका केला, गॅप मध्ये हा चेंडू आहे. सागर आणि आदित्य आलाय, मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांकरता चौकार. यस थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर ते आक्रमण केलं आणि सामना पूर्णपणे साष्टीकर पाळ्याच्या बाजूने झुकलेला दिसतोय. तर अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही 2 धावा बनवायच्या आहेत. इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो. एखादी विकेट कमबॅक करून देऊ शकते. यावेळेस पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू होता आणि स्वॅगनी सामना फिनिश केला षटकाराने आणि सामना विन झालाय साष्टीकर पाडा संघ. आणि आजच्या दिवसातून टॉप 3 मध्ये पोहोचलाय साष्टीकर पाडा संघ. चला लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस केला जाईल.